आज केसरी 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे। चित्रपटाची कहाणी एकदम रिअलिस्टिक आणि वास्तव आहे। जालियनवाला हत्याकांड, जालियनवाला बागमध्ये नेमकं त्यावर्षी काय घडलं 13 एप्रिलला, पण त्या घटनेमागे जो जनरल डायर होता त्याची मानसिकता काय होती, त्याने का म्हणून असं केलं, आणि तो जनरल डायरने जो हा एक नरसंहार केला त्याच्यामागे त्याला कोणी मदत केली किंवा कोणी त्याला वाचवलं, भारतीयांनी या सगळ्यावर काय ॲक्शन घेतली, कोणी भारतीय वकील याने जनरल डायरला कटघऱ्यामध्ये उभं करून प्रश्न विचारले का, हे आपल्याला माहिती नव्हतं। आणि हा चित्रपट जो आहे केसरी 2 ही आपल्याला त्याची माहिती करून देतो। करण सिंग जो दिग्दर्शक आहे, करण सिंग त्यागी, त्याने या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे। रिसर्च बाबतीत चित्रपट अतिशय उत्तम उतरतो, अतिशय खरा उतरतो। 90% तर रिअलिस्टिक स्टोरी आहे, 10% फिक्शनची जोड दिलेली आहे। जालियनवाला हत्याकांडाचं संपूर्ण चित्रण केसरी 2मध्ये पाहायला मिळतं आहे। चित्रपटाच्या कलाकारांचं म्हणायचं तर अक्षय कुमारचं कमबॅक म्हणावं लागेल, कारण त्याला अनेक चित्रपट साथ देत नव्हते, यशाची उलकावणी देत होते। इकडे मात्र तो तरुण जाताना दिसेल। अनन्या पांडेला आपण खूप ॲक्टिंग आणि ग्लॅमर आणि शुशामध्ये पाहिलं, पण अगदी सिरियस प्रमाणातला रोल करताना ती दिसते। काहीही न बोलता फक्त एकदम सायलेंटली ती अभिनय करताना दिसते। जसं की आपल्याला माहिती आहे, बोलूनही अभिनय होतो, न बोलताही अभिनय होतो। इकडे ती न बोलता बराच अभिनय करताना दिसते। आर माधवन अतिशय उत्तम ॲक्टर आहे, त्याला काहीही द्या आणि अतिशय ताकदीने तो ती भूमिका निभावून येतो आणि एकदम फ्लॉलेसली, कळतच नाही तो ॲक्टिंग करतो आहे असा आर माधवन। तिन्ही कलाकारांची भट्टी अतिशय उत्तम जमलेली आहे। संगीताचं म्हणाल तर पार्ट 1मध्ये जे केसरीमध्ये सॉन्ग होतं तेरी मिट्टी, ते गाणं कंटिन्यू झालेलं आहे। बॅकग्राऊंड स्कोअर अतिशय प्रेरणादायी आहे। ओव्हरऑल चित्रपट म्हणाल तर पाहण्याचाच आहे। संपूर्ण फॅमिलीसाठी हा चित्रपट पाहण्याचा एक मनोरंजन नव्हे, एज्युटेनमेंटचा एक विषय म्हणता येईल। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालियनवाला हत्याकांडामागे नेमकं ब्रिटिशांची मानसिकता का होती, जे आपण म्हणतो नाही का, जे तळं राखतात तोच जर का तळ्यातलं पाणी पित असेल, बाकीच्यांना देत नसेल, तर नेमकं काय घडतं ते इथे घडताना पाहायला मिळतं। कारण जालियनवाला हत्याकांडामध्ये जे काही डॉक्युमेंट्स होते ते सगळे ब्रिटिशांच्या ताब्यात होते। त्यांनी तो इतिहास बदलण्याचा एक प्रयत्न केला आहे, पण दिग्दर्शक त्यागी यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं की तो जो इतिहास आहे तो शोधून काढणं, त्याच्यावर परत काम करणं, त्याला परत चेक करणं, हे काम इकडे त्याने केलेलं आहे आणि अतिशय लिहिल्या त्याने ही कामगिरी पार पाडली। आणि मला वाटतं की बऱ्याच वर्षानंतर असा चित्रपट येतो आहे अक्षय कुमारचा की जो पाहण्यालायक आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन जाणून एक वेगळं काहीतरी पाहण्याची एक मजा तुम्हाला चित्रपट देईल। तर केसरी 2 मस्ट वॉच।